हेलो गाइस, बोला हेलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग। ओह माय गॉड, लाइक करो, लाइक और सब्सक्राइब करो। हॅलो माय यूट्यूब फॅमिली, मी सुजाता। कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय चॅनल द फूड स्टार सुजाता। तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाप्पाच्या कृपेने आपल्या चॅनलवर 200 सबस्क्रायबर क्रॉस झालेत। थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना। तर मी चालली आहे ताईकडे, म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीकडे। त्यांच्या घरी पहिल्यांदा बाप्पाचं आगमन झालं आहे। मी पहिल्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेऊन आली। तर आज आहे सत्यनारायणाची पूजा, तर चला जाऊया आपण। आम्ही पोहोचलोय। मी घरात आल्याबरोबर पहिले किचनमध्येच घुसली, तर माझी मम्मी इथे बनवते पुरणपोळ्या। माझी मम्मी इथे पुरणपोळ्या बनवते। हे तिच्या एवढ्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या कुठे ओ माय गॉड, ओ माय गॉड, सी हाऊ मच पुरणपोळी इज हियर। 5 किलो पुरणपोळी। आमच्या लँग्वेजमध्ये ती सांगते 5 किलो पुरणपोळी बनवलेत आणि हे लोक सकाळपासून कामाला लागलेत जेवणाच्या। आणि इथे माझी वहिनी भज्या ना खूप छान बनवते। एवढी पुरणपोळी बनवली आहे माझ्या मम्मीने, एवढीशा गोळ्यापासून। हे आता परत हे काढायचंय गोळा, यातलं पीठ अजून निघतंय। माझ्या फॅमिलीची एक खासियत आहे की फॅमिलीमध्ये कोणाच्याही घरी काही फंक्शन असेल ना, तर सगळे हेल्पला येतात। आम्ही सगळे पुरणपोळीचं जेवण घरीच बनवतो, आम्ही कधीच बाहेरून मागवत नाही। ही आमची एक खासियत आहे। भले ते पूर्ण नैवेद्य असो काही असो, आम्ही घरीच बनवतो। तर इथे माझी मम्मी खूप मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या बनवते, तुम्ही बघू शकता। आणि इथे बघा पुरणपोळी कशी टम्म फुगली। मोठी पुरणपोळी गाईज। तर इथे आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवला आहे। इथे बाप्पा खूप सुंदर आहेत आणि डेकोरेशन अष्टविनायकचं थीम आहे। सो एक झलक आपली चिल्लर पार्टीची घेऊया। तर आहे माझ्या भावाचा मुलगा श्रेयांश, शीज कादंबरी, देन दुर्वा आणि तो कौस्तुभ। आणि ते आहे गोलू। गोलूचं खरं नाव आहे ध्रुवान, पण त्याला फक्त गोलू नावानेच ओळखतात सगळे। सो इथे आहे दुर्वा आणि मी तिची फेवरेट मावशी आहे आणि सगळे बोलतात की ती सेम माझ्यासारखी आहे। आता मी तिला माझ्या व्हिडिओमध्ये बोलायला सांगते तर ती बोलत नाही आहे, पण ती घरी मोबाईल घेऊन स्वतःच व्लॉग बनवत असते। शी इज व्हेरी गुड ॲट मेकिंग व्लॉग्स, खूप छान बोलते आणि ती। आणि हा आहे माझ्या भावाचा मुलगा, नमुना आहे, त्याचं नाव श्रेयांश आहे। वेलकम टू माय ब्लॉग। ओ माय गॉड, वेलकम टू माय ब्लॉग। लाइक करो, लाइक और सब्सक्राइब करो। ही इज 4.5 आणि हा सौरव जोशीचे व्लॉग्स बघतो आणि हा त्याचे व्लॉग्स बघूनच हे सगळं शिकलं आणि बोलतोय। तर सगळे जेवण झाले आहेत आणि लास्टला आम्ही सगळे लेडीज लोक जेवायला बसलोय। तर ताटात आहे पुरणपोळी, मस्त कांद्याची भजी, पापड, तूप आहे आणि त्या आमटी भात आहे आणि आमटी भात माझं खूप फेवरेट आहे। सो ऑलमोस्ट 4-4:30ला आम्ही जेवलो आणि जेवून सगळे बसलेत, सगळे गप्पा मारतात, सगळी फॅमिली एकत्र आली आहे। आणि संध्याकाळचे 7-7:30 वाजलेत आणि आरतीची तयारी चालू झाली आहे। आरती घेतली आणि आता मी परत घरी चालले बिकॉज माझं घरी पार्सल रिसीव झालं होतं त्यासाठी। आणि मी परत गेली ताईकडे
तर इथे मी समजून घेते की युनो कसं खेळतात. 5 दिवसामध्ये असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी या लोकांनी जागरण केलं नाही आहे. तर इथे हे लोक पैशाने हौजी खेळत आहेत. तर इथे जवळजवळ 10 ते 12 लोक पैसे लावून हौजी खेळत आहेत. आणि आता रात्रीचे वाजलेत 1:15. तर हा गेम असंच चालू राहणार आहे जवळजवळ 2:30-3 वाजेपर्यंत. रात्रीचे 1:30 वाजायला आले आणि आता आम्ही चाललोय घरी. बाय बाय. जर तुम्ही व्हिडिओच्या इथपर्यंत आला आहात तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बिकॉज ॲट द एंड तुमचं प्रेम खूप मॅटर करतं. व्हिडिओ इथे संपली नाही आहे तर मी विसर्जनाचे सुद्धा क्लिप्स ॲड केलेत ॲट द एंड. हे आहे काम